नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरु या ठिकाणी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो गुरुकुल अकॅडमी या चॅनलवरती। ज्या विद्यार्थ्यांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राइब केलेला अशा सर्व विद्यार्थ्यांचे अगदी मनापासून आभार। आणि ज्यांनी अजून सुद्धा चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि रेग्युलर अपडेट मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक सुद्धा करायचं आहे। चला तर मग सुरुवात करू आजच्या व्हिडिओ लेक्चरला। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारतीय भूगोलाअंतर्गत आपण मागच्या पिरियडमध्ये भारतीय कृषीला सुरुवात केलेली होती। तर त्यातील ज्या मूलभूत संकल्पना आहेत त्या संकल्पनांवरती आपण चर्चा केलेली होती। म्हणजे ट्रॅप क्रॉप काय असतात, पायऱ्यांची शेती काय असते वगैरे, भारतामध्ये किती हंगामांमध्ये शेती केली जाते, भारतामध्ये एकूण किती हवामान प्रकार आहेत हे सर्व आपण बघितल्याच्या नंतर त्यातील जे प्रमुख खाद्यान्न पिके आहेत जसं की तांदूळ आहे, गहू आहे, मका असेल, ज्वारी, बाजरी असेल, तर अशा सर्व प्रमुख खाद्यान्नांच्या संदर्भात बघत असताना आपण पहिलं सगळ्यात महत्त्वाचं खाद्यान्न बघितलं होतं तांदूळ। मग तांदळाच्या संदर्भात या ठिकाणी काय म्हणजे भात शेती जी केली जाते भारतातील, तर त्याच्या संदर्भात संपूर्ण जी विधिवत प्रक्रिया असते भात शेती करण्याची आणि त्याच्या संदर्भात एक सुद्धा तथ्य किंवा एक सुद्धा असा आकडा राहिलेला नाही जो मागच्या कोणत्याही परीक्षेमध्ये विचारलेला असेल। एक गोष्ट निश्चित या ठिकाणी काय सांगतो, तर या ठिकाणी बोर्डवरती लिहून ठेवलेली जेवढे काही तथ्य आहेत तर त्यांचं इम्पॉर्टन्स असं आहे की मागील आयोगाच्या मागील परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले, मेन्समध्ये असतील, प्रीमध्ये असतील, भारतीय कृषीवरती जेवढे काही क्वेश्चन्स आलेले होते प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये, तर अशा सर्व प्रश्नांचा विचार करून या ठिकाणी तथ्यांचा समावेश केलेला आहे। म्हणजेच याची ऑथेंटिसिटी मला सांगता येईल की काय अगदी परिपूर्ण आहेत आणि तुमच्यासाठी काय अगदी उपयुक्त असतील या ठिकाणी। तर आजचा भारतीय कृषीवरचा काय सेकंड चॅप्टर या ठिकाणी काय सेकंड लेक्चर बघतोय, ज्याच्यामध्ये काय तांदूळ हे खाद्यान्न पीक झाल्याच्या नंतर आपल्याला गहू बघायचं आहे। बघा, भारतातील सर्वात प्रमुख पीक आपण बघितलं होतं तांदूळ, ओके। आणि तांदळाच्या संदर्भात सर्व आकडे आणि सर्व तथ्य जे आहेत आपण लिहून घेतले होते। कोणत्या ठिकाणी जास्त उत्पादन होतं, कोणत्या ठिकाणी सर्वात कमी उत्पादन होतं, कोणत्या कोणत्या प्रकारचे उत्पादन घेतले जातात, कोणत्या कोणत्या हंगामामध्ये तांदळाचं उत्पादन भारतामध्ये घेतलं जातं। तर आज आपल्याला बघायचं आहे गहूच्या संदर्भात। बघा, तांदूळ आपण बघितला होता हा ग्रेमिनी कुलातील काय वनस्पती आहे, तर गहू सुद्धा हे ग्रेमिनी कुलातील वनस्पती आहे। आपल्याला हे क्लासिफिकेशन बघत असताना हा क्वेश्चन वाटेल मे बी सायन्स सेक्शनचा आहे, मात्र भूगोलाचा अभ्यास करत असताना सुद्धा काय इंटरलेट करून आपल्याला काय जर आपण स्टडी केलो या ठिकाणी तर गोष्टी अधिक सोयीस्कर आणि सोप्या आपल्याला बनतील। तर पहिला तथ्य काय दिलेलं आहे, गहू व तांदूळ या दोन्ही काय ग्रेमिनी कुलाच्या वनस्पती आहेत। बोर्डवरती जे तथ्य लिहिलेले आहेत ते थोडेसे शॉर्टमध्ये लिहिले, जिथं की ज्या ज्या ठिकाणी आवश्यक असेल मी त्या ठिकाणी सांगेन, आणि जे अगदी बिगिनर असलेले विद्यार्थी असतील किंवा पहिल्यांदा या चॅप्टरशी ज्यांचा परिचय होतोय त्यांनी सविस्तर मी जे सांगतोय तर ते नोट्सच्या स्वरूपात लिहून घ्यायचं आहे, ओके, नोट डाऊन करत चालायचं आहे। बघा, आणि ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता पडेल त्या त्या ठिकाणी काही तुम्ही पॉज करून पॉईंट व्यवस्थित लिहून घेऊ शकता आणि नोट्स न बनवता तुम्ही अभ्यास करण्याचा प्रयत्न करू नका, तर ती उचित पद्धत असणार नाही। त्यामुळे तुमचा वेळ तर जाणारच आहे आणि फायदा काही होणार नाही, आउटपुट काही भेटणार नाही त्याच्यातून, ओके। सेकंड फॅक्ट आहे, गहू तांदूळ उत्पादनात चीन नंतर भारत दुसऱ्या क्रमांकावरती आहे। बघा, फॅक्ट असा आहे, भारतातील सर्वात प्रमुख अन्नधान्य पीक आहे तांदूळ आणि तांदळाच्या नंतर दुसरं महत्त्वाचं पीक आहे गहू। या दोन्हीच्या बाबतीत लक्षात घ्या, तांदूळ आपण बघितलं होतं खरीप हंगामातील पीक होतं, म्हणजे मान्सूनला सुरुवात होते आणि आपण काय करतो, भाताला लागवड करतो या ठिकाणी आणि त्याचं उत्पादन सुद्धा खरीप हंगामामध्ये आपण घेतो। मात्र आहे असे काही अपवादात्मक क्षेत्र सुद्धा बघितले होते ज्या ठिकाणी सिंचनाच्या जोरावरती या ठिकाणी काय खत असेल, या ठिकाणी काय संकरित बियाणे असतील, तर तांदळाचं उत्पादन रब्बी हंगामात सुद्धा काय बऱ्याच ठिकाणी घेतलं। काही काही ठिकाणी तर तीनही हंगामांमध्ये जसं की पश्चिम बंगाल आहे तर त्या ठिकाणी काय भात शेती तिन्ही हंगामात केली जाते। पॉईंट मुद्दा असं सांगतोय, गहू हे रब्बी हंगामामध्ये घेतलं जाणारं पीक आहे। गहू हा रब्बी हंगामातील पीक आहे, खरीप हंगामामध्ये गहू घेतला जात नाही। कारण असं आहे, वातावरण जेवढं समशीतोष्ण असेल आणि शीत स्वरूपाचं हवामान असेल तर गहूच्या उत्पादनासाठी विकासासाठी ते पोषक वातावरण असतं किंवा अनुकूल वातावरण असतं, म्हणून गहू हा रब्बी हंगामामध्ये घेतला जातो। म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये त्याची काय लावणी केली जाते आणि त्याच्यानंतर जवळपास मार्च एंडपर्यंत काय कापणी करतो आणि आपण उन्हाळ्यामध्ये गव्हाचं उत्पादन घेतो। म्हणजे शेतीशी ज्यांचा संबंध येतो त्यांना या गोष्टी काय म्हणजे सांगायची आवश्यकता नाही, बऱ्याच जणांना माहिती असेल या ठिकाणी। आता हा रब्बी हंगामाचा पीक असल्याच्या कारणानं याला सिंचनाची आवश्यकता असते। याला आपण काय विहिरीवरील जे काय बोरवेल असतात किंवा पंपसेट असतात त्यांच्या मार्फत किंवा कालव्यांच्या मार्फत गव्हाला आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात काय पाण्याची उपलब्धता किंवा आपूर्ती करून द्यावी लागते। तांदळाला सुद्धा पाण्याची आवश्यकता लागते, मात्र तांदूळ खरीप हंगामातलं पीक असल्यामुळे त्या ठिकाणी पर्जन्यवृष्टी होते। मान्सूनची सुरुवात जशी होते खूप मोठ्या प्रमाणात काय
पाणी या ठिकाणी काय प्राप्त झाल्याच्या नंतर, पाण्याची आपूर्ती झाल्याच्या नंतरच आपण काय तांदळाच्या लागवडीला सुरुवात करतो. ओके, बऱ्याच आपण काय व्हिडिओजमध्ये बघितलं असेल किंवा ॲक्च्युअलमध्ये तुम्ही जर शेतामध्ये जर कधी गेला असाल तर टोकणी पद्धत असते किंवा पेरणी पद्धत असते, त्या पद्धतीनं तांदळाची लागवड कशी केली जाते हे बघितलेलं असेल. ओके, या ठिकाणी मी तुम्हाला छोटासा व्हिडिओ पॉपअप करून दाखवेन या ठिकाणी, म्हणजे तुम्हाला दिसेल तांदळाची शेती कोणत्या पद्धतीने केली जाते, ज्या विद्यार्थ्यांना माहिती नाही किंवा जे विद्यार्थी फक्त शहरी भागांपुरतेच काय मर्यादित असतात त्यांच्यासाठी. ओके, बघा आता गव्हाला सिंचनाची आवश्यकता खूप मोठ्या प्रमाणात लागते. आता तांदूळ हे प्रमुख अन्नधान्य पीक आहे, त्याच्यानंतर गहू हे दुसरं अन्नधान्य पीक आहे. तर मी फॅक्ट सांगितला होता, भारतातील सर्वाधिक या ठिकाणी काय क्षेत्रफळ जे आहे, लागवडीखालील एकूण क्षेत्रफळापैकी सर्वाधिक क्षेत्रफळ काय तांदूळ या पिकाखाली आहे. आणि त्याच्यानंतर दुसरा क्रमांक कशाचा लागतो, गहू. याचा अर्थ असा होतो की जेवढे लागवडीखालील क्षेत्र आहेत त्यापैकी सर्वाधिक काय दुसऱ्या क्रमांकाचे क्षेत्र कोणत्या पिकाखाली आहेत, गहू या पिकाखाली आहेत. तर आता गहू आणि तांदूळ या दोन्हीच्या उत्पादनाच्या बाबतीत बघा, भारतामध्ये एकूण जगाचा सुद्धा जर आपण विचार केला, संपूर्ण जगामध्ये सर्वाधिक क्षेत्रफळावरती लागवड तांदळाची भारत करतो आणि सर्वाधिक क्षेत्रफळावरती लागवड गव्हाची भारत करतो. मात्र हेक्टरी उत्पादनाच्या बाबतीत चीनचा क्रमांक पहिला असल्याच्या कारणानं भारत हा चीन नंतर दुसऱ्या क्रमांकावरती आहे. तर पॉईंट असा लिहायचा आहे, तांदूळ उत्पादनामध्ये भारताचा जगात दुसरा क्रमांक आहे, गहू उत्पादनामध्ये भारताचा जगात दुसरा क्रमांक आहे. नेक्स्ट, तांदूळ नंतर गहू हे महत्त्वपूर्ण दुसरे खाद्यान्न पीक आहे. आपण हा पॉईंट बघितला ऑलरेडी. रब्बी पीक असल्यानं याला सिंचनाची गरज असते. रब्बी हंगामामध्ये याची लागवड करत असल्यानं या ठिकाणी पर्जन्य तर होत नाही ऑक्टोबरच्या नंतर, तर याला खूप मोठ्या प्रमाणात काय सिंचनाची आवश्यकता असते. आणि असे प्रदेश ज्या ठिकाणी काय सिंचन व्यवस्था खूप विकसित झालेली आहे त्याच प्रदेशांमध्ये गव्हाचं विक्रमी उत्पादन होतं. म्हणजेच महाराष्ट्रामध्ये गव्हाचं विक्रमी उत्पादन होईल का, नाही या ठिकाणी निश्चितच. राजस्थानमध्ये होईल का, नाही. राजस्थानमध्ये क्षेत्र अधिक आहे. बघा, राजस्थान आणि महाराष्ट्र हे दोन राज्य असे होते जे की भारतामधील सर्वाधिक जास्त असिंचित असलेले प्रदेश महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये आहेत. पहिला महाराष्ट्र बघितला होता आणि दुसरा या ठिकाणी राजस्थान, कारण हे दोन्ही जे राज्य आहेत क्षेत्रफळाच्या दृष्टीने काय मोठे असलेले राज्य आहेत. नेक्स्ट, सर्वाधिक उत्पादन कुठं घेतलं जातं, सर्वाधिक उत्पादन गव्हाचं होतं यूपीमध्ये, त्याच्यानंतर होतं पंजाबमध्ये आणि तिसरं होतं हरियाणा आणि चौथं सुद्धा जर तुम्हाला लिहायचं असेल तर मध्य प्रदेश लिहू शकता. मात्र पहिले जे तीन आहेत यांच्यावरच क्वेश्चन परत रिपीट झालेला आहे, म्हणून चौथा सुद्धा आणि पाचवा सुद्धा क्रमांक पुस्तकामध्ये दिलेला असतो. मात्र आपल्याला काय सगळाच स्टफ या ठिकाणी काय पाठ करत बसण्याची किंवा लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही. तर सर्वाधिक उत्पादन गव्हाचं कुठं होतं, उत्तर प्रदेशमध्ये, दुसऱ्या क्रमांकाला पंजाब राज्य आहे, तिसऱ्या क्रमांकाला हरियाणा राज्य आहे. बघा, एकूण गहू उत्पादनाच्या 35% म्हणजे भारतामध्ये जेवढ्या एकूण गव्हाचं उत्पादन होतं त्यापैकी 35% गव्हाचं उत्पादन केवळ कुठं होतं, यूपीमध्ये होतं. आणि हेक्टरी उत्पादनाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर सर्वाधिक जास्त हेक्टरी उत्पादन कुठं होतं, पंजाबमध्ये. 1966 आणि 67 मध्ये हरित क्रांतीला ज्यावेळेस सुरुवात केलेली होती त्यावेळेस बघा परिस्थिती अशी होती की आपण जे मेक्सिकोतून काय गव्हाच्या काही संकरित जाती आपण काय आयात केलेल्या होत्या आणि त्यांची लागवड आपण काय उत्तर भारतामधील काही राज्यांमधील काही जिल्ह्यांमध्ये केली होती. असे जिल्हे ज्या ठिकाणी काय सिंचनाची सोय झालेली आहे, जलसिंचन व्यवस्था ज्या ठिकाणी विकसित झालेली होती. बघा, हरित क्रांती सक्सेसफुल कशावरती आहे, या ठिकाणी महत्त्वाच्या 3 गोष्टी आहेत. एक संकरित बिया असतील, दुसरं जे खत आपण वापरतो ते, आणि तिसरं पाणी. या ठिकाणी या 3 गोष्टींचा काय सुयोग्य असा या ठिकाणी या फॉर्म्युला वापरून हरित क्रांती काय यशस्वी करण्यात आलेली होती. आणि हरित क्रांतीचे जनक आपण ओळखतो कोण, नॉर्मन बोरलॉग जे होते, जे की अमेरिकन व्यक्ती होते. ओके, तर ज्यांची सिटिझनशिप अमेरिकन होती. आपण बघू पुढे तो सुद्धा पॉईंट. तर याच कालावधीमध्ये म्हणजे हरित क्रांतीपासून पंजाब हा हेक्टरी उत्पादनाच्या बाबतीत अव्वल राहिलेला राज्य आहे. कारण आपण बघितलं होतं पंजाबमध्ये कालव्यांचा विकास तर झालेलाच होता, त्याचबरोबर विहिरी, कूपनलिका यांचा सुद्धा विकास झालेला होता. आणि 97% जे प्रदेश आहेत पंजाबमधील, तर 97% पंजाब हा कसा लागवडी खालील जे क्षेत्र होते त्यापैकी 97% क्षेत्र सिंचित होता, म्हणून हेक्टरी उत्पादनात पंजाबचा प्रथम क्रमांक लागतो. मात्र एकूण उत्पादनाचा जर विचार केला तर पंजाबचा दुसरा क्रमांक लागतो. रिझन काय याच्या पाठीमागं, कारण पंजाब हे क्षेत्रफळाच्या दृष्टीनं लहान असलेलं राज्य आहे आणि हरियाणाचं सुद्धा जवळपास क्षेत्रफळ पंजाब या राज्या इतकंच आहे. मात्र उत्तर प्रदेश हा खूप मोठा राज्य आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीनं, म्हणून गव्हाच्या एकूण उत्पादनात यूपी फर्स्ट असेल, पंजाब सेकंड, हरियाणा थर्ड आणि हेक्टरी उत्पादनात मात्र कशाचा क्रमांक आहे, पंजाबचा आहे. बघा,
गव्हाचं सर्वाधिक क्षेत्रफळ कोणत्या राज्यामध्ये आहे? सर्वात मोठं राज्य कोणतं आहे? यूपी आहे. सर्वाधिक उत्पादन कुठं होतं? यूपीत होतं. तर ऑब्वियसली आपण सांगू शकतो की सर्वाधिक क्षेत्रफळ जे आहे गव्हाखालील तर ते कुठं आहे? उत्तर प्रदेशमध्ये आहे. नेक्स्ट, आता गव्हाचं वनस्पतिक नाव काय आहे? ट्रिटिकम सटायवम. या ठिकाणी मी विचारतो, तांदळाचं आपण वनस्पतिक नाव मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं, तर कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. या ठिकाणी आजचा तुमचं काय फर्स्ट क्वेश्चन बघा, मी सांगितलं होतं हरित क्रांती जी आहे, हरित क्रांती साठी आपण पहिल्यांदा काय गहू या संकरित बियाणांचा भारतामध्ये वापर केलेला होता. कोणते कोणते? लर्मा रोझो 64 होतं, सोनोरा 63 होतं, सोनोरा 64 या ठिकाणी काही लिहून ठेवलेलं आहे. या ठिकाणी म्हणजे काही काही विद्यार्थी आहेत ज्यांना ऐकण्यामध्ये थोडंसं अडचण होते, जर शब्द अगोदरच कधी ऐकलेला नसेल तर मग लिहिण्यामध्ये गडबड होऊ शकते. त्याच्यामुळे या ठिकाणी काय लिहून ठेवलेलं आहे. आणि लिहून ठेवण्याच्या पाठीमागचं आणखीन एक कारण आहे, जर मी काय शिकवता पॉईंट जर या ठिकाणी काही लिहिण्याचा प्रयत्न केला तर आपला जो व्हिडिओ अर्ध्या तासाचा बनलेला आहे तर तो मे बी एक तास किंवा सव्वा तासाचा बनू शकतो. तर वेळ वाचवणे या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये काय अंतर्भूत आहेत. गव्हाचं जे वनस्पतिक नाव आपण बघितलं होतं ट्रिटिकम सटायवम, तर या ट्रिटिकम सटायवम या संकरित प्रजाती विकसित केली होती नॉर्मन बोरलॉग यांनी, म्हणून त्यांना हरित क्रांतीचे जनक म्हणून संबोधलं जातं. आता हे हरित क्रांतीचे जनक नॉर्मन बोरलॉग जे होते ते अमेरिकन व्यक्ती होते, मात्र आपण मेक्सिकोतून कसं काय इम्पोर्ट केलं? त्यांनी या प्रजाती विकसित केल्या होत्या कुठं? मेक्सिकोमध्ये, आणि मेक्सिकोतून आपण इम्पोर्ट करून त्यांचा वापर भारतामध्ये केलेला होता. आणि भारतात वापरलेल्या ज्या प्रजाती होत्या त्या होता लर्मा रोझो 64, सोनोरा 63 आणि सोनोरा 64 या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि जपानमधली जी प्रमुख प्रजाती आहे गव्हाची ती आहे नोरिन 10. यांच्याबद्दल क्वेश्चन विचारलेला आहे, परत विचारलं जाण्याची शक्यता आहे म्हणून आपण लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर अमेरिकेमधील जी प्रमुख प्रजाती आहे गव्हाची जी वापरली जाते ती आहे जेन्स. सुजी बनवण्यासाठी गव्हापासून जी सुजी बनवतो, सुजीचे आपण लाडू बनवतो किंवा सुजी विविध काय जे प्रोडक्ट्स असतात, फूड प्रोडक्ट्स असतात त्याच्यामध्ये काही यूज केलेलं असतं. तर सुजी बनवण्यासाठी काय सगळ्यात या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहे मैक्रोनी गहू. आणि पुसा बेकर जे गहू आहे तर त्याचा वापर केला जातो बिस्किट बनवण्यासाठी, जे आपण बिस्किट मार्केटमध्ये काय अवेलेबल होतात. त्याच्यानंतर बघा, गव्हामधील जे प्रोटीन असतं त्याला म्हणलं जातं ग्लुटीन. गव्हामध्ये असलेल्या प्रोटीनला काय म्हणलं जातं? ग्लुटीन असं म्हणलं जातं. या ठिकाणी 2 तृणनाशकांची नावं लिहिलेली आहेत. कोणती कोणती? प्रोपिनिल आणि आयसोप्रोट्युरॉन. या ठिकाणी लक्षात घ्या, बघा गव्हाची लागवड करत असताना या ठिकाणी काय आतमध्ये आलेले जे गवत असतात ज्यांना की आपण काय म्हणतो? तृण म्हणतो. किंवा कुठली इतर वनस्पती ज्यावेळेस वाढते तर त्याला आपण तृण म्हणतो, म्हणजे गवत असतं. आता हे जे वाढलेलं गवत आहे ते आपल्याला काढून टाकायचं. आता फक्त गवतच नाही, ज्यावेळेस आपण गव्हाची लागवड करतो कधी कधी मध्ये आपण बघतो एखादं मोहरीचं झाड उगवलेलं आहे, एखादं तुरीचं किंवा मुगाचं झाड म्हणजे रोप जे आहे ते आलेलं आहे, तर या ठिकाणी ते सुद्धा तृण समजलं जातं या ठिकाणी. कारण हे जे मुख्य भर कशावरती आहे? आपण गव्हाच्या लागवडीवरती, गव्हाच्या उत्पादनावरती. आता गव्हाची पेरणी केल्याच्या नंतर मध्येच एखादं दुसऱ्या प्रजातीचं रोप जर उगवलेलं असेल, मात्र आपण त्याचा या ठिकाणी काय उत्पादन घेतोय का? नाही, अनावश्यकरित्या तो त्या ठिकाणी काय उपस्थित आहे, तर मग तो तृण म्हणून समजला जातो. आता या ठिकाणी लक्षात घ्या, हे जे तृण आहे आता हे म्हणजे नष्ट करणं आवश्यक असतं. पिकांचा योग्य वाढ व्हायचा असेल, पिकांमधील जे अन्नधान्य आहे त्याचा व्यवस्थित काय विकास पावायचे असतील, तर हे जे तृण असतात हे काय करत असतात? कॉम्पिटिशन करत असतात. 3 आधारावरती कॉम्पिटिशन करतात. एक पाणी, दुसरं असतं ऊन आणि तिसरं असेल या ठिकाणी पोषक तत्वे. बघा आपण ज्यावेळेस काय खत टाकतो, या ठिकाणी काय गव्हाची लागवड केल्याच्यानंतर आपण ज्यावेळेस काय खत टाकतो तर त्या खतामध्ये असणारं पोषक तत्व जे आहे तर ते काय गव्हासोबत त्या तृण सुद्धा काय करतात? ते पोषक तत्व वापरत असतात. किंवा सूर्यप्रकाशापासून येणारी जी काय ऊर्जा असते त्याचा सुद्धा या ठिकाणी काय वापर करत असतात. मग हे जे कॉम्पिटिशन होतं याच्यामुळं काय होतं? यांचा विकास काय खुंटतो, म्हणून हे तृण काढणं आवश्यक असतं. म्हणून 2 महत्त्वाची काय तृणनाशके भारतामध्ये वापरली जातात. पहिलं आहे प्रोपिनिल आणि दुसरं आहे आयसोप्रोट्युरॉन. तांदळाचं उत्पादन घेताना ज्या तृणनाशकाचा वापर केला जातो ते आहे प्रोपिनिल, आणि गव्हाच्या उत्पादन घेत असताना जे तृणनाशक फवारलं जातं ते आहे आयसोप्रोट्युरॉन. अगदी महत्त्वपूर्ण या ठिकाणी काय हे तृणनाशक आहे तर ज्यांचा काय भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती वापर केला जातो, म्हणून या ठिकाणी लिहिलेले आहेत. आणि ॲड करण्याच्या पाठीमागचं रिझन सुद्धा हेच आहे की हा क्वेश्चन अगोदर येऊन गेलेला आहे. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी काय गहू संपला. ओके, तांदूळ आपण काल बघितलं होतं, आजच्या पिरियडमध्ये गहू बघितलेला आहे. त्याच्यानंतर मकाच्या बाबतीत एकूणच काय सर्व अन्नधान्य पिकांमध्ये सर्वाधिक कर्बोदके कशामध्ये असतात? मक्यामध्ये असतात. आणि मक्यामध्ये एकूण 80% एवढे काय कर्बोदकाचं म्हणजेच कार्बोहायड्रेटचं प्रमाण आहे. बघा 80% कार्बोदके असल्यामुळं त्याच्यामधील काय जी ऊर्जा आहे त्याचं सुद्धा या ठिकाणी काय प्रमाण अधिक आहे.
आता ऊर्जा अधिक आहे कारण जी काही या ठिकाणी एनर्जी आहे ती स्टार्चच्या स्वरूपात काय स्टोअर केलेली असते मक्यामध्ये, आणि ऊर्जा अधिक असल्याच्या कारणानं याचा उपयोग बायोडिझेलमध्ये केला जातो. आपण बघितलं होतं वनस्पतींपासून काय जी ऊर्जा पिके असतात त्यांचा उपयोग बायोडिझेल निर्मितीसाठी सुद्धा केला जातो आणि अल्कोहोलच्या निर्मितीसाठी सुद्धा केला जातो. तुम्ही बघितलं असेल बरेच मार्केटमध्ये काय रेग्युलर यूज मेडिसिन भेटतात, ज्याला की आपण काय म्हणतो रम किंवा विस्की म्हणतो. ग्रेन विस्की बघितलं असेल, म्हणजे विस्कीची बॉटल आहे त्याच्यावरती गव्हाचं या ठिकाणी काय म्हणजे फोटो दाखवलेला आहे किंवा ज्वारीचं दाखवलेलं असेल किंवा इतर बरेच तुम्हाला माहिती आहेत फ्रूट्स वगैरे. तर म्हणजे हे जे ग्रेन्स आहेत यांच्यापासून सुद्धा काय विस्की असेल रम असेल या सर्व गोष्टी काय बनवल्या जातात. ओके, एक स्पर्धा परीक्षेचा विद्यार्थी असताना आपल्याला या सर्व गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. बघा, मक्यातील जे प्रोटीन आहे त्या प्रोटीनला काय म्हणतात जेन म्हणतात. आपण गव्हातलं बघितलं होतं, गव्हातील प्रोटीनला काय म्हणतात ग्लुटीन असं म्हणतात आणि मक्यातील प्रोटीनला जेन असं म्हटलं जातं. मका हा C4 प्रकारचा वनस्पती आहे. मागच्या पेपरमध्ये हा क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे मागील PYQमध्ये, म्हणून आपण तो सुद्धा या ठिकाणी काय ॲड केलेला आहे, महत्त्वपूर्ण आहे, तुमच्या सुद्धा काय नोट्समध्ये लिहून ठेवा. मका हा उभयलिंगी वनस्पती आहे. उभयलिंगी का बरं? बघा, मका असा वनस्पती आहे की ज्याच्यावरती काय जो मादी पुष्प आहे आणि नर पुष्प आहे असे दोनही प्रकारचे पुष्प काय मका या वनस्पतीवरती आढळतात, म्हणून मका हा एक उभयलिंगी वनस्पती आहे असं आपल्याला म्हणता येतं. आणि सर्वाधिक उत्पादन जे आहे मक्याचं कुठे केलं जातं? कर्नाटकमध्ये. आणि मका हे तीनही हंगामात घेतलं जाणारे पीक आहे. खरीप हंगामामध्ये, रब्बी हंगामामध्ये आणि जी जिरायत प्रकारची शेती केली जाते तर त्या हंगामामध्ये सुद्धा म्हणजे काय उन्हाळ्यामध्ये जे ग्रीष्म ऋतू आहे ते ग्रीष्म ऋतूमध्ये सुद्धा या ठिकाणी मार्चपासून ते जूनपर्यंत या कालावधीमध्ये सुद्धा काय म्हणजे व्यवस्थित सिंचनाची जर त्या ठिकाणी सोय असेल तर मका पिकाचं उत्पादन आपल्याला घेता येतं. त्याच्यानंतर या ठिकाणी काही महत्त्वपूर्ण पिके दिली आहेत मकाच्या नंतर. या ठिकाणी बघा, या ठिकाणी सगळ्यात अगोदर ज्वारी आहे. बघा, संपूर्ण भारतामध्ये ज्वारीचं उत्पादन जे आहे किंवा ज्वारीखाली असलेलं एकूण लागवडीखालील क्षेत्र जे आहे तर त्यापैकी जवळपास 55% क्षेत्र केवळ महाराष्ट्रामध्ये आहे आणि भारतामध्ये होणारं जे एकूण उत्पादन आहे त्यापैकी 42.18% ज्वारीचं उत्पादन केवळ महाराष्ट्रामध्ये होतं. जवळपास 25 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. 75 ते 80 सेंटीमीटरपर्यंत या ठिकाणी काय पर्जन्याची आवश्यकता असते आणि काळी कसदार पाण्याचा निचरा होणाऱ्या काय मृदेची आवश्यकता असते. आता अशी मृदा बेसाल्ट खडकापासून तयार झालेली आहे आणि काळी कसदार मृदा आहे कुठं? महाराष्ट्रामध्ये आहे. तर सर्वाधिक उत्पादन ज्वारीचं कुठे घेतलं जाईल? निश्चितच महाराष्ट्रामध्ये घेतलं जातं. ओके, एवढा पॉईंट इनफ आहे ज्वारीच्या बाबतीत. आणखीन काय बघत बसण्याची आवश्यकता नाही. जेवढे क्वेश्चन म्हणजे प्रश्नांचं स्वरूप आणि प्रश्न किती वेळा रिपीट झाले याच्यानुसार आपण त्या प्रत्येक घटकाला महत्त्व दिलेलं आहे. जेवढं आपण तांदळाच्या बद्दल बघितले, जेवढं गव्हाच्या बद्दल बघितले तेवढंच ज्वारीच्या बद्दल बघत बसण्याची आवश्यकता नाही. त्याच्यानंतर बाजरी हे असं पीक आहे. त्यांचे वैशिष्ट्य गुणधर्म तुमच्या लक्षात जर आले तर तुम्हाला आन्सर करण्यासाठी गोष्टी या ठिकाणी काय म्हणजे अवघड जात नाही त्या ठिकाणी. बघा, बाजरी हे म्हणजे आवर्षणातला पीक आहे असं म्हणता येईल. म्हणजे एखाद्या वर्षी पर्जन्य नाही सुद्धा झालं आणि जमिनीमध्ये या ठिकाणी काय जी नमी आहे मातीमध्ये असलेली ओलावा आहे तर तो कमी असला तरी सुद्धा त्या म्हणजे अशा आवर्षणयुक्त परिस्थितीमध्ये सुद्धा काय तग धरणारा म्हणजे काय या ठिकाणी पीक कोणतं आहे? बाजरी हे आहे. निश्चितपणे असे प्रदेश कोणते? महाराष्ट्रातले असे प्रदेश जे की वातविन्मुक्त आहेत, ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता कमी आहे. जर भारतामध्ये आपण जर विचार केला तर कोणता असेल? राजस्थान हा काय शुष्क प्रदेश आहे, ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता खूप मोठ्या प्रमाणावरती असते. तर अशा प्रदेशांमध्ये बाजरी या पिकाची व्यवस्थित वाढ होऊ शकते थोड्याशा पाण्यावरती. तर बाजरीचं सर्वाधिक उत्पादन कुठे घेतलं जातं? राजस्थानमध्ये घेतलं जातो. बघा, हेक्टरी उत्पन्नाच्या बाबतीत वगैरे काय यांचे सुद्धा पॉईंट आहेत, मात्र परीक्षेमध्ये प्रश्न आलेला नाही, सो आपण तो ॲड केलेला नाही. तुम्ही ॲड करू शकता पुस्तकामध्ये बघून. मात्र माझं म्हणणं इथंपर्यंत आहे की हे पॉईंट बघितल्याच्या नंतर आहे ना तुम्हाला ते ॲड करण्याची आवश्यकता नाही. बाजरीचं सर्वाधिक उत्पादन कुठे घेतलं जातं? राजस्थान या राज्यामध्ये घेतलं जातं आणि मक्याचं जर आपण बघितलं कुठं? कर्नाटकमध्ये घेतलेलं आहे. बघा, त्याच्यानंतर कडधान्य हा जो विषय आहे हा एक मोठा विषय आहे. आपण या ठिकाणी काय व्हिडिओला एंड करणार होतो, मात्र या खाली दिलेले काय तथ्य आपण बघू. कडधान्याबद्दल काय इतर सर्व तथ्य असतील, कन्सेप्ट असतील ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. त्याच्या अगोदर या ठिकाणी काय सर्वाधिक पीक क्षेत्रफळधारक राज्य कोणते आहेत? म्हणजे एकूण सर्व राज्यांचा जर विचार केला तर भारतामध्ये काय कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक लागवडीखालील काय क्षेत्रफळ आहे? तर त्यापैकी अग्रेसर राज्य आहे पहिला उत्तर प्रदेश, दुसरा आहे राजस्थान. या ठिकाणी दोनच राज्य या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. बघा, उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक लागवडीखालील क्षेत्र आहे आणि दुसरा कोणता आहे? राजस्थान. कारण राजस्थान हा काय शुष्क प्रदेश तर आहे, मात्र राजस्थानचा खूप मोठा भाग या ठिकाणी काय जलसिंचित केलेला आहे आणि
क्षेत्रफळाच्या दृष्टीने सुद्धा मोठं राज्य असल्याच्या कारणानं या ठिकाणी दुसरा क्रमांक कशाचा लागतो, राजस्थानचा लागतो. असं नाही समजायचं की राजस्थानमध्ये तर वाळवंट आहे आणि शेतीखाली लागवडीखाली क्षेत्र एवढं अधिक कसं काय या ठिकाणी. ओके, तर फॅक्ट आहे तर आहे. यूपी नंतर क्रमांक लागतो राजस्थानचा. सर्वाधिक सिंचित असलेले पीक कोणते आहे, तर जे पीक खरीप हंगामामध्ये घेतले जातात तर ते सिंचित असलेले पीक तर आपल्याला म्हणता येणार नाही, कारण त्यांना सिंचनाची आवश्यकता लागतच नाही ना. सिंचनाची आवश्यकता लागते कोणत्या वनस्पतींना, ज्या वनस्पतींची लागवड आपण रब्बी हंगामामध्ये करतो. आणि असे कोणते, ऊस असेल, गहू असेल, आणि सर्वाधिक या ठिकाणी पाण्याची गरज असते ऊसाला. म्हणून सर्वाधिक सिंचित असलेले पीक कोणते आहे, ऊस आहे. आणि ऊसाचं खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन भारतामध्ये होतं. आणि दुसरं कोणतं आहे, गहू आहे. नेक्स्ट पॉईंट, सर्वाधिक निर्यात केले जाणारे पीक. बघा, भारतामध्ये तांदळाचं उत्पादन सर्वाधिक घेतलं जातं, त्याच्यानंतर कापसाचं सुद्धा घेतलं जातं, आणि समुद्री उत्पादन. तर या तीनही उत्पादनाच्या बाबतीत भारत हा एक अग्रेसर देश आहे. आणि भारतामधील आपूर्ती झाल्याच्या नंतर राहिलेला जो भाग आहे तो काय निश्चितपणे निर्यात केला जातो. तर निर्यातीमध्ये पहिला क्रमांक आहे तांदूळचा, दुसरा आहे कापूसतान, तिसरा आहे समुद्री उत्पादनामध्ये. भारतामध्ये जे कडधान्य आहेत या कडधान्याचं सुद्धा म्हणजे डाळींचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय उत्पादन घेतलं जातं. मात्र डाळी या प्रोटीनचा, या ठिकाणी प्रथिनांचा एक प्रमुख स्रोत आहेत. आणि भारतामध्ये त्यांचा वापर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे जेवढ्या प्रमाणात आपण उत्पादन घेतो त्यापेक्षा सुद्धा जास्त प्रमाणात आपण त्याचा वापर सुद्धा करतो. म्हणून भारतामध्ये सर्वाधिक आयात केला जाणारा कोणता पीक आहे, कडधान्य पिके आहेत. तर एवढे तथ्य झाले. हे सर्व काय भारतीय कृषीचा हा सेकंड लेक्चर होता. तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये कळवा. या ठिकाणी बाकीच्या ज्या गोष्टी आहेत कडधान्यांच्या संदर्भात आपण काय नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. आणि यांना सोडून इतर सर्व भारतातील काय उत्पादन घेतली जाणारे काय सर्व फळे असतील, सर्व पालेभाज्या असतील, पिके असतील, तर यांच्या संदर्भात अग्रेसर असलेले राज्य उत्पादन कुठे घेतलं जातं या संदर्भात काय सर्व आकडे तुम्हाला मी सांगेन या ठिकाणी. तर त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ असेल. तर आज एवढं पुरेसं आहे. तर या ठिकाणी काय थांबू, विश्रांती घेऊ. अशाच प्रकारच्या दर्जेदार व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटू. धन्यवाद.